आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मेथीची पातळ भाजी कशी बनवायची ते बघूयात. मेथी निवडून त्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची. मग कुकरच्या डब्यामध्येच थोडंसं पाणी घालून 2 शिट्ट्या करून ती पानं शिजवून घ्यायची. शिजवून झाल्यानंतर हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन असतं. त्यामुळे ते पाणी आधी बाजूला काढून घ्यायचं आणि मग या मेथीमध्ये 3 ते 4 चमचे डाळीचं पीठ घालून घ्यायचं. 3 चमचेच पुरेसं होतं. मग हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता कोरडे पानं असल्यामुळे आपण व्यवस्थित मिक्स करू शकतो. हे जर पाणी असतं ह्याच्यामध्ये तर त्याच्या गुठळ्या तयार झाल्या असत्या, पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता नसतं आलं. अशा पद्धतीने एकजीव करून घेतलं की मग ह्याच्यामध्ये जे आपण बाजूला काढून ठेवलेलं पाणी होतं ते पाणी घालून घ्यायचं आणि असं मिश्रण तयार करून ठेवायचं. आता आपण लसूण जो आहे तो कुटून घ्यायचा. लसूण मिक्सर मधून काढण्यापेक्षा किंवा चिरून घेण्यापेक्षा कुठला तर त्याची टेस्ट जास्त चांगली लागते. आता इथे तुम्हाला जर मिरची घालायची असेल तर लसणाच्या बरोबर तुम्ही मिरचीही कुटून घेऊ शकता. मी लाल तिखट घालणार आहे तिखटपणासाठी. पॅन मध्ये थोडंसं तेल घालून तुम्हाला जर मोहरी आवडत असेल तर मोहरी किंवा 1 चमचाभर जिरं घालून ते तडतडलं की मग ह्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा. 2 मिनिटं छान परतून घ्यायचा म्हणजे त्याचा सुगंध सुटेल. आणि मग ह्याच्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण जे आहे ते एकदा हलवून मग व्यवस्थित ते आपल्या ह्या पॅन मध्ये घालून घ्यायचं. ते ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ आणि पाणी आणि मेथी जी आहे ती मिक्स झाली पाहिजे. मग हे सगळं मिश्रण आपण त्या पॅन मध्ये घालून घ्यायचं. ह्याच्यामध्ये हळद आपल्याला चवी म्हणजे किती तिखट लागतं त्याप्रमाणे तिखट, थोडंसं हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि छान ढवळून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थिकनेस कसा हवाय त्याप्रमाणे पाणी आपण वाढवू शकतो ह्याच्यामध्ये. आता मला हे थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी एक अर्धा ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. जर तुम्हाला घट्ट भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालू शकतं. थोडंसं पातळ हवं होतं म्हणून मी एक अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं. आता इथे आपण ताकातली मेथी जर बनवायची असेल तर ह्या स्टेपला आपण एक अर्धी वाटी आपण इथे ताक घालून घेऊ शकतो. आता ताक कंपल्सरी नाहीये, ज्यांना आवडत असेल त्यांनी घालावं नाहीतर स्किप केलं तरी चालतं. पण ताक घालून सुद्धा भाजी अतिशय सुरेख बनते. एक 5 मिनिटं उकळी आली की आपली भाजी तयार झाली. खूप पटकन तयार होते, बनवायला अगदी सोपी आहे. एकदा तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.